जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली आणि त्या सक्तीविरुद्ध ते स्वाभिमानानं उभे राहिले नाही. आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानानं उभे राहिलो. बरोबर आहे. हे सक्तीपुढे शरणागती पत्करणारे उदय सामंतांसारखे हे सगळे त्यांचे सहकारी आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे, याच्याबद्दल ह्या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही. तुम्ही तुमचं राजकारण करताय, तुम्ही महाराष्ट्र द्वेषापोटी एकत्र आलेला आहात, मराठी द्वेष्टापणातून एकत्र आलेला आहात. आम्ही मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रेमातून एकत्र येतोय. त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच, जे आहेच. उदय सामंतांनी कमीत कमी बोलावं, त्यात त्यांचं हित आहे. हा डांबराचा व्यवहार नाही आहे, हा मराठी भाषेचा व्यवहार आहे. अजित पवार असं म्हणत आहेत की मोर्चा निघूच नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे जी सक्ती आहे हिंदी भाषेची त्याबद्दल सरकार हे विचार करत आहे आणि कोणी मोर्चा काढावा, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं येऊ नये, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये कोणी नागपूर बरोबर आहे त्यांचं म्हणणं. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही आता लोक कावकाव करतात, डोमकावळे, त्यांचा हा संबंधच नाही आणि असूही नाही. आणि जर ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. ही महाराष्ट्राची भूमिका आहे. 11.5 कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे, आम्हाला ही सक्ती मान्य नाही. आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं. पण समजा जर हिंदी सक्तीचा विरोध राज्य सरकारनं मागे घेतला तर अशा वेळेस जे ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येणार होते, दिसणार होते महाराष्ट्राच्या जनतेला, त्याचं मग काय, म्हणजे ते कसं मग पुढे पाहायला? हे पहा, हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचे. तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही. या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. यात खरं म्हणजे सगळं आलेलं आहे. यात सगळं आलं, ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, बरं का. हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. 2 पक्षांमध्ये आणि 2 पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये उत्तम संवाद, सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही. तुम्ही वारंवार म्हणता आहात की मराठी भाषा अस्मिता आणि निघणारा मोर्चा हा येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असू शकते, राजकीय दृष्ट्या युतीची नांदी असू शकते. ही फक्त 2 ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असं मी म्हणत नाही, तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकीकरणाची नांदी आहे. हे तुम्ही समजून घ्या की मराठी संघटन, मराठी माणसाचं संघटन जे बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलं या महाराष्ट्रात, बरं का. जगातला मराठी माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक केला आणि त्याला तडे देण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे, फडणवीस वगैरे लोकांनी केलं. तो मराठी माणूस माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस एक होणार असेल तर त्याचं स्वागत मराठी मीडियानं सुद्धा करायलाच हवं. चला बोलिए आपका काय. एकीकडे शासन निर्णयाची आज होळी केली जाते तर दुसरीकडे भाजप देखील महाविकास आघाडीच्या काळात जो शासन निर्णय होता त्याची होळी करणार आहे. असा कोणता शासन निर्णय असतो की त्यांनी मला पाठवून द्यावा. आम्ही देवेंद्र फडणवीस यांनी जो शासन निर्णय काढलेला आहे त्याची होळी करतोय, बरोबर आहे. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये हे झोपले होते का? मग नवीन आदेश का काढला? जर पहिला आदेश जर होता या संदर्भात, मग नवीन आदेश काढण्याची गरज नाही. मूर्ख आहेत का? यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का? काय झालंय यांच्या डोक्यामध्ये? काय नासकी बटाटे भरलेले आहेत काय सरकारच्या? काय बोलतायत ते? त्यांना कळतंय का ते काय बोलतायत ते? जर पहिला आदेश काढला होता मग दुसरा जी आर कोणी काढत नाही. मी काय शासनात कधी नव्हतो, पण मला शासन कसं चालतंय माहिती आहे. गेले किमान 25 वर्ष मी संसदेमध्ये आहे. आम्हाला माहिती आहे शासन कसं चालतं, आमचं कसं चालतंय आणि तुमचं कसं चालवत आहे. आमचं शासन चाललं
आणि तुमच्या गुंड टोळ्या अंडरवर्ल्ड चाललेलं आहे राजकारणातलं. बोले आप बोलिये. पक्षप्रवेश आहे कोणाचा? विलास शिंदे. मग असू द्या ना, ते त्यांचं ते बघतील ना. त्या तुम्हाला काय पडले? कोण विलास शिंदे? मला माहित नाहीत ते. हाँ. हिंदी भाषा सक्ती के खिलाफ आज मुंबई में, महाराष्ट्र में पूरे आंदोलन की शुरुआत हो रही है. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भी उस आंदोलन में शामिल हो रहे हैं. किस तरह से आंदोलन होगा और मोर्चा की भी घोषणा हो चुकी है. देखिए 5 तारीख को हिंदी की जो जबरदस्ती यहाँ प्राइमरी एजुकेशन में करने जा रहे हैं प्राथमिक स्कूलों में, उसके खिलाफ तो उद्धव जी और राज ठाकरे एक साथ एक बहुत बड़ा आंदोलन और मोर्चा निकालेंगे. लेकिन आज जो गवर्नमेंट रेजोल्यूशन है, सरकार का आदेश है उस बारे में, हिंदी सख्ती का, हिंदी जबरदस्ती का, उस आदेश को हम जलाएंगे जनता के साथ. पूरे महाराष्ट्र में शिवसेना का यह आंदोलन चलेगा. डिस्ट्रिक्ट लेवल पर, तालुका लेवल पर, तहसील लेवल पर हमारे हजारों शिवसैनिक उस आंदोलन में शामिल होंगे. उसकी होली करेंगे आदेश की. मुख्य कार्यक्रम मुंबई में है. आज़ाद मैदान, ऐतिहासिक हिस्टोरिक आज़ाद मैदान में आज हम उस आदेश की होली करेंगे, जलाएंगे. और शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे इस मुख्य समारोह में उपस्थित रहेंगे और इस आदेश को अग्नि देंगे. नहीं, राव साहब, क्या इस आंदोलन के माध्यम से हम ये मान लें कि भविष्य में राज ठाकरे, उद्धव ठाकरे, इनका पॉलिटिकल अलायंस भी हो सकता है? ये आंदोलन इस क्या political आंदोलन alliance की में शुरुआत है? एक राजनैतिक आंदोलन में एक साथ आना, आप उसको पॉलिटिकल अलायंस नहीं मानते क्या? 2 भाई अलग अलग पार्टी है, एक विचारधारा है मराठी अस्मिता की, मराठी मानुष के कल्याण की. वो एक साथ आकर मराठी मानुष और मराठी भाषा के लिए एक आंदोलन में एक साथ चलने वाले हैं. उसका मतलब, उसका अर्थ क्या है? ये पॉलिटिकल अलायंस है. थैंक यू. नहीं, राव साहब, एक सवाल है कि आने वाले नगर निगम चुनाव में शिवसेना और मनसे एक साथ चुनाव लड़ सकती है. क्या पॉलिटिकल अलायंस नगर निगम चुनाव के लिए हो सकता है? बात ऐसी है, राज ठाकरे जी ने इस बारे में एक आह्वान किया था हमारे लिए, शिवसेना के लिए, और तुरंत माननीय उद्धव ठाकरे जी ने उसको हाँ कहा है. सकारात्मक, पॉजिटिवली उनको कहा है कि जी हाँ, हम तैयार हैं. तो